सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 79वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. तर वळूयात आपल्या कथेकडे. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रिया आणि शिवम शेतात गेले आहेत देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि त्याने तिथेच तिचा रुसवा काढण्यासाठी तिच्या तोंडात तोंड घातलं होतं. पण यापुढची कथा आपण आता ह्या भागात बघणार आहोत. तर दोघेही शेतात गेले होते आणि ती बोलत नव्हती तरी तिचा रुसवा गेला पाहिजे या विचाराने त्याने तिच्या पटकन तोंडात तोंड घातले होते. कुणाचाही विचार केला तर नाही अजिबात त्याने, पण तिला भान होतं या सगळ्यांचं. तसं त्याने तोंडात तोंड घातलं होतं पण तिने त्याला मागं ढकलला आणि पायीच निघाली घराच्या रस्त्यावर. पण शिवम काही कमी जिद्दी नव्हता, कारण चुकीचे तो वागला होता. त्याला माहिती होते की जरी मी असे केले तर ती रागवेलच, नाराज होईलच, पण खरी मज्जा येईल असंच त्याला वाटलं होतं. तसं ती पुढे चालत गेल्यावर त्याने सरळ गाडी तिच्या समोर आडवी उभी केली आणि म्हणाला, बस बस पटकन. तिने डोकं नाही मध्ये हलवलं आणि नकार दिला. तो पुन्हा म्हणला, ठीक आहे, नको बसूस, असं म्हणून त्याने तिला आता सरळ उचलून गाडीवर बसवलं. तशी उतरणार तसं त्याने तिचा पदर स्वतःच्या हाताला बांधून ठेवला. मग काय, तिचा ना इलाज झाला. तो म्हणाला, किती नाटकं आणि किती नखरे दाखवणार ना तू, आणि दाखवून द्यायचे ना तेवढे दाखव. जेव्हा माझी बारी येईल ना तेव्हा तुला सगळ्यांची भरपाई द्यावी लागेल, कळलं काय? तशी ती गालातल्या गालात गोड हसली होती आणि त्याने हे सगळं गाडीच्या आरशात बघून तिला म्हटले होते. तसे ते घरी आले. घरी पोचले. घरी सकाळी सकाळी मेहंदी होणार होती. मग काय, सगळे सुरळीत झाले. मेहंदी सुद्धा झाली, पण तिने अजून मेहंदी काढलीच नव्हती. सगळं आवरलं. तिच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या घराच्या. मग तिने सगळ्यात शेवटी मेहंदी काढली आणि तिचे हात आता ओले होते आणि याचाच फायदा शिवम घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला तर माहीतच आहे. तसं ती म्हणाली, आईसाहेब मी जरा वेळ मेहंदी सुकवते रूम मध्ये फॅन खाली, जाऊ का? त्या म्हणाल्या, हो जा, आणि थोडस शांत पण वाटेल, आराम करा थोडा वेळ फॅन खाली. आता ती घरामध्ये कुठेच दिसत नाही हे पाहून तो तसाच फोनवर बोलत बोलत रूम मध्ये गेला. तर ती होती रूम मध्ये. त्याने ते पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला. आता तो फोनवर बोलत होता आणि तसाच रूम मध्ये गेला होता. तर ती काहीतरी खाऊ वाटत होतं, कारण खूप धावपळ सुरू होती. साधं जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता सगळ्यांना. तसं तिने त्याला काही न म्हणता टेबलवर असलेले द्राक्ष खाली वाकून खाण्याचा प्रयत्न करत होते आणि तो फक्त ती पाहून गालातल्या गालात फोनवर बोलत असताना हसत होता. रूम मध्ये शांतता होती. फक्त फॅनचा मंद आवाज होता आणि शिवमचा फोनवरच्या बोलण्याचा हलका आवाज होता. ती खाली वाकून टेबलवरची द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करत होती.
कारण तिचे दोन्ही हात मेहंदीने भरलेले होते आणि ओले पण होते. तसा तो तिचा वाकलेला थोडासा केविलवाना पण निरागस प्रयत्न शिवम शांतपणे फोनवर बोलत असताना पाहत होता. आणि हे सगळं तो रूम मधल्या आरशातून बघत होता, कारण तिने त्याला पाहून पण न बघितल्यासारखं केलं होतं. तिने एकदा दोनदा प्रयत्न केला, मग मेहंदी खराब होईल या भीतीने ती परळ सरळ झाली. तसं तिच्या चेहऱ्यावर थोडीशी कंटाळलेली पण गोड नाराजी होती. तिने एकदाच त्याच्याकडे तिरकस नजरेने बघितलं, पण बोलली काहीच नाही. शिवमने हळूच फोन ठेवला आणि म्हणाला, काय मग, भूक लागली आहे का राणी सरकारला? आणि तिच्या जवळ येऊन मिश्किलपणे हसला. ती पटकन म्हणाली, तुम्ही कशाला आला तिथे? जा बाहेर, किती काम आहेत बाहेर. तसं तो तिच्या अगदी समोर आला आणि म्हणाला, बाहेरची कामे ना, बाहेरची कामे तर आहेतच ग, पण आतली पण कामं जरा महत्वाची वाटतायत मला. असं म्हणून त्याने तिच्या पोटावर 2 बोटं हळूच फिरवली. आता ती त्याला बघून आता त्याला तिच्या लक्षात आलं होतं की इथे. तो म्हणाला, माझ्या मदतीची गरज आहे वाटते तुला, नाहीतर आपली रॉयल कारभारीन द्राक्ष खाण्याच्या नादात मेहंदी बिघडून ठेवेल, हो ना? असं तो तिला म्हणाला. आणि त्याने हळूच अगदी नकळत तिच्या पण ओल्या मेहंदीकडे तिला धक्काही न लागता तिचे मनगट पकडले. ती म्हणाली, अहो हात सोडा, मेहंदी खराब होईल माझी. तो म्हणला, अगं हात नाही धरणार आहे तुझा, काय करणार आहे ते तर बघ, आणि नाही होऊ दे तुझी मेहंदी खराब. आणि त्याने दुसऱ्या हाताने टेबलवरील द्राक्षांचा घड उचलला, एक द्राक्ष तोडला आणि तिच्या चेहऱ्यासमोर धरला आणि म्हणाला, हे बघ, ह्यासाठी आलो आहे. आता तू नोकरी नको दाखवू हा. आणि हो, मेहंदी काढली नाहीतर नाहीतर तुला दाखवलं असतं. या हातावर माझं नाव कसं छान रंगलं पाहिजे ना, म्हणून सोडतोय तुला. तसं तो तिला द्राक्ष भरवत होता. तिने आता त्याच्याकडनं बघता लाजून डोळे मिटून घेतले आणि ते गोड द्राक्ष खाल्ले. तो म्हणाला, आतापर्यंत तू मला सगळ्या गोष्टींसाठी नाही म्हटलं आहेस, कळलं? आता बोल, बघू काय म्हणतेस, त्याने हळू आवाजात विचारले. ती द्राक्ष खात होती. हात ओले असल्यामुळे खाली मान घालून म्हणाली, नाही, काहीच नाही म्हणते मी, आणि बोलणार नाहीये मी तुमच्याशी. रागावले आहे आणि रुसले पण आहे तुमच्यावर. आता शिवमने तिच्या याच बोलण्याची संधी साधली. त्याने दुसरा द्राक्ष त्याच्या ओठांवर टेकवला आणि स्वतःच्या तोंडाने तो द्राक्ष हलकेच तिच्या चेहऱ्याकडे नेला. तिच्या ओठांजवळ नेला. द्राक्षाची गोळी आणि दोघांच्या प्रेमाची ओढ, रूम मधील शांतता एकदम उबदार झाली होती. आता तिला काय करावे तेच कळेना. तिचा चेहरा पूर्णपणे लाजेने लाल लाल झाला होता. तसं तो तिच्या ओल्या हाताकडे बघून तिच्या गालावर हळू स्पर्श करत म्हणाला, हळू आवाजात म्हणाला, जेव्हा मी तुला उचलून गाडीवर बसवलं तेव्हा तू कोड का हसलीस, त्याची भरपाई आता मी अशीच करणार. किती छान हसली होतीस ना सकाळी.
माझ्या प्रत्येक हट्टाची, माझ्या प्रत्येक प्रेमाची भरपाई अशीच करणार, कळलं का राणी सरकार? तिला आता त्याचा प्रतिकार करण्याची इच्छा झालीच नाही. तिने फक्त लाजून मान खाली ठेवली होती आणि तिच्या ओल्या हातांची मेहंदी आता त्याच्या प्रेमाने अधिकच गर्द होणार होती. तसं तो तिच्याकडे एक एक पाऊल पुढे टाकत निघाला. पण ती तिचं एक एक पाऊल मागे घेत होती. हात ओले होते त्यामुळे त्याला थांबवू शकत नव्हती. तशी ती भिंतीत जाऊन टेकली. आणि तो पण तिच्या एक एक पाऊल जवळ टाकत एकदम घट्ट चिकटला. एक हात नाजूक कमरेत मिठी घालून म्हणाला, अगं बस, काय आता भिंत तोडून मागे जाणार का? की जायलाच हवा आहे? पण तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. तसं तिचे ते गुलाबी ओठ जणू त्याला स्वतःकडे आमंत्रण देत होते असं त्याला वाटले. ती काहीच बोलत नव्हती. पण शेवटी आता शिवमनेच न राहून तिला तशीच भिंतीवर टेकून तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. मग काय, जे नको होते व्हायला तेच झाले. काय माहिती आहे का, तिने आतापर्यंत त्याला नको म्हणत होती, त्याच्यावर रुसली होती. पण त्याने जसं तिच्या पुन्हा ओठांवर त्याचे ओठ टेकवले तसं तिने पण आता न राहून त्याला साथ दिली. खूप वेळ दोघांनी एकमेकांना किस केला. पण समस्या तर दुसरीच उभा राहिली. शिवमचा पांढरा शर्ट तिच्या मेहंदीने सगळा खराब झाला होता. तिने त्याच्या पाठीवर घट्ट मिठी मारली होती. त्यामुळे तिला तिच्या मेहंदीचंही भान राहिलं नव्हतं. ती सगळी त्याच्या पाठीवर शर्टला रंगली होती. खूपच हरवून गेले होते दोघे एकमेकात. जणू त्यांचे ओठ एकमेकांना टाईट चिकटले होते. पण तेवढ्यात अस्मी त्यांच्या रूमचं दार उघडे आहे म्हणून न आवाज करताच आत आली. तशी त्या दोघांना पाहून डोळ्यांसमोर आडवा हात करून म्हणाले, सॉरी, मी नंतर येते. तसा शिवम म्हणाला, ये कबाब में हड्डी, दार वाजवून नाही का येता येत तुला? आणि दार येऊ शकत नव्हतीस का तू? ती म्हणाली, हो का रे दादा, तू पण दार लावून नाही का करू शकत काही तुझं काम? तसा तो तिचे केस पकडून म्हणाला, नकचडी मिरची, तुझं ना लग्न झाले की चैतन्यालाच सांगतो तुझा ठेचा बनवायला. ती म्हणली, हो सांग ना. ते काय ठेचा बनवणार माझा? त्या कडू कांद्याचा तर मी केव्हाच फोडणीत टाकून मस्त तडका मारून खाईल. तसे ते तिघे पण हसले. पण आता अस्मी म्हणाली, अगं हे काय वहिनी, तुझी मेहंदी तर पुसली, आता कशी रंगणार? ती म्हणाली, जाऊ दे ग, पण तुमच्या दादांच्या प्रेमाचा रंग येईल ना. आणि तो तर रंग चढला ना
असं म्हणून ती गालातल्या गालात फक्त हसून लाजली. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.